नमस्कार मित्रांनो, आम्ही कोकणकर या चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी जाऊन आलेलो दापोलीला आणि आत्ता देखील आम्ही चाललो आहे दापोलीला. कारण छोटंसंच आहे. जसं आपण शिर्डीला जातो तेव्हा म्हणतो ना बाबांचा बुलावा आला आहे, तसं आम्हाला मामांचा बुलावा आला आहे. तर आम्ही एक दिवसासाठी चाललो आहे दापोलीला. सामान आहे थोडं तिकडून यायचं, तर त्यासाठी आम्ही चाललो आहे. मी आहे, सिद्धू आहे, यावेळी ऋतिका नाही आहे, तर तिला विचारलं आम्ही मिस करू, तर तिला आम्ही सोडून चाललो आहे. तर मी, वरद आणि सिद्धू असं आमचा त्रिकूट आहे. आज झालं आहे कसं की जॉब होता त्यामुळे लवकर नाही निघू शकलो. तर झालंय आता की आम्ही रात्री नाईट ड्रायव्हिंग आहे आज आमची. सो किती शूट करू आपण बघूया, जसं जमेल तसं. तो चला. गणपती बाप्पा मोरया. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. तुला हे लावलं गेला सीट बेल्ट? आम्ही लावलं. होईल थोडंफार सामान होईल, बघू आता. आज बेसनाचं पीठ लावलं बघलीला, का काळी झालेली ना, आता सँडो घालते ना गरमीत. फरक पडतो का लगेच? हा हो, हे काय क्लीन चेक. मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आता इकडून गोरेगाववरून. आम्ही पेट्रोल फुल केलंय, कारण दापोली साईडला आता दापोली म्हणजे पनवेल जसं सोडू आपण तर खूप प्रॉब्लेम्स आहेत पेट्रोलचे. आपण एक कॅन घेतलाय, त्याच्यात आपण पेट्रोल जे आहे ते खाली करूया आणि मग परत एकदा पेट्रोल भरूया. तर मित्रांनो, चालू झाला आमचा हा प्रवास नाईटचा. पहिल्यांदाच आपण रात्री चाललोय दापोलीला. लास्ट टाइम गेलो ते सकाळी होतं, ट्रॅफिक खूप होतं त्याच्यामुळे. आणि आज कसं जॉबचा म्हणजे अचानक ठरलं आणि जॉब असल्यामुळे तर सुट्टी नाही मिळाली आम्हाला. असली कारण हे आहे की आपल्या बागेतलं सामान आणायला जायचं. ऍक्च्युली सामान आहे ते. आणि आपल्याला किती दाखवते आता तास? 5:30. किती? 5:30. 5.5 तास. हो, खाली रे. ओके, कव्हर करू शकतो ऍक्च्युली आम्ही एवढा तास, काय प्रॉब्लेम नाही. कारण लास्ट टाइम आम्ही आलो ना तर ऑलमोस्ट 6 तास लावले आम्ही यायला. आणि एव्हरेज पण गाडीने चांगला दिला. आपण गाडीबद्दल पण थोडंसं बोलू शकतो याच्यामुळे. आता आपल्याकडे वेळ आहे. गाडी ही आहे आपली टाटाची गाडी, टाटा पंच. गाडीला एव्हरेज म्हणतात 18 आहे, काय काय लोक 20-22 पण काढतात, म्हणजे पेट्रोलमध्ये. माझा निघत नाही अजून 20-22, कारण मी तेवढा अजून नाही आहे. सो गाडी मला त्या दिवशी 18चा एव्हरेज दिला तिने, व्यवस्थित एकदम मस्तपैकी. आणि म्हणायला गेलो तर गाडी एकदम मस्त हेवी गाडी आहे. मुंबई गोवा हायवेला गाडी चालवताना पूर्ण क्रूज कंट्रोलचा मी उपयोग केला, त्याच्यामुळे 70-80च्या स्पीडला गाडी कंटिन्युअस होती. त्यामुळे एवढेच खूप चांगला आला गाडीला. आणि एकदम रस्ते एकदम मक्खन झालेत, मजा येईल. फक्त प्रॉब्लेम्स आहे जसं आपण महाडवरून जरी लास्ट टाइम मी महाडवरून आलो, आता आपण वीरवरून जाऊन रे. वीर ना? हो, वीर लोणेरेवरून. लोणेरे फाट्यावरून गेलो ना आतमध्ये की थोड्या वेळाने तो रस्ता एकदम थोडा छोटा आहे आणि घाटाघाटाचा आहे. तो तेवढा एवढेच खाते गाडी. प्लस पुढे खूप काम चालू आहे कामात रस्त्याचं, पालगडकडे. हा, तो एक प्रॉब्लेम आहे. तर तो रस्ता आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचा, कारण लास्ट टाइम आम्ही सकाळी गेलेलो त्यामुळे माहिती आहे व्यवस्थित आहे रस्ता. आता रात्री चाललो, जरा वेगळा अनुभव. दुपारी ना, आपण रात्री आलो ना बेटा. अरे रात्री आपण दापोलीवर गेलेलो ना. हो 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 सकाळी झालेलो. हो हो. आपण आलो JVL रोडला. ट्रॅफिक नॉर्मल आहे, मिनिमल आहे. बघू आता पुढे, आपल्याला पुढे ट्रॅफिक नाही मिळाली पाहिजे, तर कंटाळा येतो. ऍक्च्युली रोड पण जरा बेकार आहे, खूप खडबडीत आहे. सो पुढे आता ट्रॅफिक नाही. आपल्याला फक्त ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पोहोचेपर्यंत हाच रस्ता आहे, पण तिकडून मग वाशी एकदम फर्स्ट क्लास आहे, मग मजा येणार गाडी चालवायला. मित्रांनो, आपण आलो आहोत आता वाशीला. जस्ट आता वाशी ब्रिज आपल्याला लागेल. ट्रॅफिक होती पण नॉर्मल, म्हणजे रनिंग ट्रॅफिक होती. आता ह्याच्या पुढे आपल्याला ट्रॅफिक नाही मिळाली पाहिजे, होप सो. आपण कारण आपल्याला ऑलमोस्ट अजून 5 तास तरी दाखवतं तिकडून, 5 ते 6 तास. आपला जरी स्पीड म्हणायला गेलो तरी 70-80 आपल्याला मेंटेन ठेवायचे आहे, नाही बरी 90. काय बघतेस? मी काय नाही, टीव्ही बघते. बघ, टीव्ही लावलाय. वेड नाही काय
बाबा काय गाडी चालवतोय का नीट? यस मित्रांनो, आपण आलो आहोत वाशी टोल नाका. वाशी टोल नाका म्हणजे आता ऍक्च्युली सगळीकडे टोल तर फ्री आहेत आणि मिस करतोय मी माझ्या बायकोला. इथे फर्स्ट टाइम आमची बिना बायकोची म्हणजे बिना मालकींची आम्ही गाडी नेतोय. बिना मालकींची. मालकीनला सोडून आम्ही गेलो आज फर्स्ट टाइम. एन्जॉय एन्जॉय. एन्जॉय, खरंच एन्जॉय. पण ठीक आहे, आम्ही मिस केलं तुला, करतोय ऍक्च्युली. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. मित्रांनो, आम्ही मगाशी वाशी टोल क्रॉस केलाय. जस्ट आम्ही आता थांबलो इकडे यासाठी की गावाला पेट्रोलचा खूप इश्यू आहे. सो आम्ही विचार केलेला की एक कॅन आणलेला मी 10 लिटरचा, त्याच्यामध्ये पेट्रोल काढून घेऊ आणि नंतर मग जर गरज पडेल तर फिलअप करू. पण झालं असं की ते आम्ही जो पाईप आणला त्याच्यातून ओढतो आम्ही, तर ते निघत नव्हतं. इव्हन बाटली पण नाही ते सक्शन करायला. सो राहून गेलं आता आमचं, हरकत नाही, जाऊ द्या. तर आम्ही प्लॅन आहे आमचा इथून डायरेक्ट जसं माणगाव क्रॉस करू आणि केल्यानंतर जो टर्न लागेल आपला मेन हायवे सोडून तिकडे आम्ही पेट्रोल भरू परत एकदा. ट्राय करूया, कारण आपल्या दापोलीला कुठेच पेट्रोल मिळणार नाही हे वाटतं तर आहे. सो चला निघूया पुढच्या जर्नीला आपण. तर मित्रांनो, इकडे बघा तुम्ही, आपल्याला एव्हरेज खूप चांगला आलाय. सध्या तरी असा 19.5चा दाखवतोय. आपण ह्याच रेंजला जर गाडी चालवली व्यवस्थित तर गाडी चांगली आहे. म्हणजे जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की हेवी गाडी आहे. चालू नाही रे, हां चालू आहे. मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की गाडी हेवी आहे तर रेंज कमी आहे तिची, इकॉनॉमी म्हणायला गेलं तर. पण जर तुम्ही व्यवस्थित चालवणारे जर असाल तर ती खरंच तुम्हाला खूप चांगली रेंज देईल. मजा येते ॲक्च्युली. गाडी हेवी असल्यामुळे ना की 70-80च्या स्पीडला पण ती कधी जाते आणि ती म्हणजे अजिबात हलत नाही गाडी. आणि हायवेला तर तुम्ही मागला गेलात तर ना क्रूज कंट्रोलवरतीच गाडी आपण चालवणार जास्त करून. सो एकदम रिलॅक्सिंग आहे. क्रूज कंट्रोल हा फीचर आधी मला असं वाटतं की खूप नाही आहे बेनिफिट, पण खूप चांगला आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आता मुंबई गोवाच्या मेन रोडला, आपल्या NH66 ला. इथून जस्ट आपण आता राईट टर्न घेतला की जस्ट NH66 सरळ गेलात तर पुण्याला जाऊ. आणि आता आपल्याला जायचं गोवा साईड म्हणजे दापोलीला. आपण गोवा हायवे माणगावपर्यंत पकडून धरणार आहोत. त्याच्यानंतर आपण गोवा हायवेला बाय बाय करणार आहोत गोरेगावपर्यंत. यास. आता जस्ट आता इथून हे आता मस्त केलं. आधी खूप इथे ट्रॅफिक असायची खूप, पण आता हे जे केलं आहे ना बिना रस्ता म्हणजे एकदम चांगलं केलं, एकदम व्यवस्थित केलं आहे. त्यामुळे इथे ट्रॅफिक होत नाही. आता इथून आपण यू टर्न मारणार आहोत आणि जस्ट तुम्हाला दाखवूया. इथून गाडी जरा सावकाश घ्या, कारण समोरून पण गाड्या येतात. आपण वेगात गाडी घेऊ आणि कोणाला तरी उगाच पप्पी घेऊ गाडीची दुसऱ्याच्या. तर मित्रांनो, जस्ट आपण आता आपल्या फेवरेट हायवेला टच होतो. आधी हा हायवे ना एकदम कंजेस्टेड होता, म्हणजे 2 लेन्स होत्या, एक जायला एक यायला. आणि बरोबर ह्या टर्निंगलाच ऍक्सिडेंट असायचे. म्हणजे इथून जी रांगा लागलेली असते ती म्हणजे पूर्ण पेन पनवेलपर्यंत रांगा असायची. एवढा पनवेलपर्यंत एवढा मोठा रांग असायची. सो आता रस्ता व्यवस्थित केला, सुसाट आहे. आणि अजून देखील लोक जात आहेत त्या गावाला. जात आहेत, कारण गाड्या तर दिसत आहेत. जात आहेत. आता विकेंड पकडून जात असतील पुढचा आठवडा. हे पूर्णच असतो ना, मी तर बघा या अशा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. जरा जपून इकडे, कारण आता हा रस्ता जस्ट इथे थोडासा छोटा आहे आणि पण आपण आता गाठलेला आहोत. यस, आता जस्ट आपण लागलेलो आहेत मुंबई गोवा हायवेला. देन आपली आता जर्नी जास्त करून क्रूज कंट्रोलवरतीच चालेल. मजा येते गाडी चालवायला ह्या रोडला. अजिबात खड्डे नाही आहेत. थोडंसं इकडे पुढपर्यंत थोडेसे स्पीड ब्रेकर आहेत. एकदा कर्नाळा वगैरे सोडला ना की रस्ता एकदम सुसाट आहे. मित्रांनो, इकडे लाड बघा, मामाकडून भांजेचे खूप लाड होत आहेत. ओ मजा आहे. पूर्ण तोंड लाव.
चीयर्स गाईज. तर मित्रांनो आम्ही इथे थांबलेलो, चहाचा छोटासा ब्रेक घेतला आणि थोडंसं खायला घेतलंय, हलकंसं. जसं जेवलं आम्ही, पण आम्हाला काही गरज नाही तरी देखील छोटासा एक टी ब्रेक घेतलेला होता. ट्रॅफिक खूप आहे, गाड्या करून बघतोय मी तर अजून कोकणात जात आहेत लोक, खूप जात आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पुढे ट्रॅफिक मिळेल. सो आपल्याला पटपट सगळा रस्ता कव्हर करायचा आहे. चला निघूया आता पुढच्या रस्त्याला. आता आपण कुठे आहे? शिरढोण लिहिलंय. जस्ट आता अर्नाळ्याच्या पुढे थोडंसं, कर्नाळ्याच्या पुढे. आम्ही आलो होतो आता माणगावला. इथे बघू शकता तुम्ही ट्रॅफिक माणगावची. आपल्याला ट्रॅफिक सध्या तरी कुठे लागली नाही, नॉर्मल लागले, पण इथे थोडीशी हलकी लागले. आपण पुढून जायचं ना, माणगावरून नाही ना. इथे काहीतरी आहे. चहा आहे का? इथे पण काहीतरी दिसतंय. भूक तर लागली थोडीशी, तर काहीतरी खायचं आहे. इथे पण नाही वाटत आहे. भुर्जीचा अंडा आहे. तर मित्रांनो आम्ही इथे ते वडापावचा शोधात आहोत, पण वडापाव तरी वडापाव तर काही कुठे मिळालाच नाही आम्हाला. अंडा भुर्जी वगैरे होता, तो तर खायची इच्छा नव्हती. सो आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला. हे आता बघताय आपण माणगावला, जस्ट माणगावला. तर माणगाव नंतर आपण पुढे लोणेरे फाट्यावरून एक्झिट करणार आहोत. त्यासाठी पुढे पेट्रोल तर आपल्याला भरायचं. पेट्रोल लक्षात ठेवा, बऱ्यापैकी आपल्या गाडीने एवढे चांगला दिलाय. फक्त 2च कांडी उतरली आतापर्यंत. आणि माणगावला मस्त आम्ही गप्पा मारत आलोय. वाजलेत आता 2:42 आणि आम्ही ऑलमोस्ट दापोलीपासून 68 किलोमीटर लांब आहोत. आम्ही आंबेडचा टर्न मारलाय. आता आपण या सुमसाम रस्त्यामध्ये तर जातोय. जस्ट छोटासा गाडीत आम्ही ब्रेक घेतला. चला तर आम्ही निघू अजून पुढच्या रस्त्याला. आपल्याला अजून थोडासाच रस्ता आहे, ॲक्च्युली आहे छोटासाच, पण घाटामुळे जरा जास्त लांब आहे. 68 किलोमीटर काही लांब नाही आहे, फक्त घाटामुळे थोडंसं जास्त वाटतं. मित्रांनो आपण आलो आहोत आता मंडणगडला. जस्ट मंडणगड क्रॉस केला आहे आम्ही. ते आमच्यासोबत एक गंमत झाली. आम्ही आलेलो होतो पेट्रोलसाठी. आम्ही हायवेला पेट्रोल भरू आणि विसरलो गप्पा मारता मारता. म्हटलं मंडणगडला असेल, पण इकडे आलो तर सीन झाला. इथे सगळंच बंद होतं मंडणगडला. पेट्रोल नाही आहे, म्हणजे आहे आपल्याकडे पेट्रोल बऱ्यापैकी. आपण इव्हन इथून रिटर्न पण जाऊ शकतो हायवेपर्यंत, म्हणजे दापोलीला जाऊन दापोलीवरून रिटर्न हायवेला. पण सेपरेट साईड आपण पेट्रोल भरणार आहोत. आता बघूया, जर दापोलीला वाटलं तर दापोलीला टाकू गाडी. तिथे एक आहे 24 तास चालू, तिकडे पेट्रोल भरला मग आपण निश्चिंत राहूया, कारण टेन्शन नाही राहणार ना. कारण असं झालंय की ना, सकाळी जाताना जर संध्याकाळच्या टायमाला गेलो आणि तिथे लाईन मिळाली तर आपला टायमिंग खूप वेस्ट जाईल. त्यापेक्षा आत्ता गेलेलं परवडेल. मित्रांनो आम्ही आलो होतो आता कादिवली या रोडला आलोय. रोड एकदम मस्त आहे. लास्ट टाइम आम्ही जसं दापोलीला आलेलो होतो, तो जो एक टर्न चुकलेलो आम्ही, तो टर्न आज घेतलाय आम्ही. रस्ता छोटा आहे पण मस्त आहे, एकदम स्मूथ आहे. थोडासा म्हणायला गेलं तर 2-3 किलोमीटर खराब असेल ओव्हरऑल, बट बाकी रस्ता एकदम स्मूथ आहे, मस्त आहे. गाडी म्हणजे मजा येते चालवायला. घाटाघाटाचा रस्ता आहे. आता आपण बाहेर कधी पडू माहिती नाही मला. किती वेळ आहे बाहेर पडायला? म्हणजे आपल्याला पकडा ना 8-9 किलोमीटर्स आहेत. ओके, पण असा रस्ता आहे तर काय वाटणार. आणि आपण बघा या रोडवरती एकदम चाललोय सुमसाम. आणि इथे बघता तुम्ही मामा भांजे दोघे जण मस्त झोपलेत, सीट मागे करून व्यवस्थित आरामात. आणि आपण इथे गाडी चालवतोय. आता 4:21 झालेत, पण टायमात आहोत. आणि गाडीने एवढेच पण चांगलं दिले, 18चा ऑलमोस्ट एवढेच दिलेलं आहे. A few moments later. शुभ सकाळ मित्रांनो, वाजलेत 4:35 आणि आपण आलो आहोत आता दापोलीमध्ये. जस्ट आता दापोली डेपो तुम्हाला समोर दिसेल, ते बघू शकता तुम्ही. या गौरी शंकरच्या ट्रॅव्हल्स आहेत जे आताच मुंबईवरून आलेत.
आणि आपण देखील आलो आहेत. आता आपण इकडे आलो आहेत पेट्रोलसाठी. आता बघूया आपल्याला पेट्रोल मिळतोय का. 24 तास तर चालू असतं पेट्रोल पंप. जाऊन तर बघूया, मिळाला तर मिळाला, आपलं नशीब. इथे लेफ्ट हँड साईडला आपल्याला गेलो की डेपो, तर राईट हँड साईडला जायचं आहे पेट्रोलसाठी. मित्रांनो, आपण दापोलीत आलो आहोत आणि इथे पेट्रोलसाठी आलेलो होतो. तर जशी आपल्याला इन्फॉर्मेशन होती की पेट्रोल नाही आहे गावाला, तसंच झालं. मित्रांनो, आता आम्ही दापोलीला पोचलो. तिकडे हे दापोलीचं डेपो आहे आणि इथे भूक लागलेली मला, तर आता आम्ही ते उपमा घेतला आहे. मी हे तर दोघे झोपलेत, मला भूक लागलेली आहे तर मी एक उपमा घेतला. टेस्ट करून बघूया कसा लागतो. ठीक आहे, एवढा खास नाही. ठीक आहे. माझा उपमा खाऊन झालेला आहे, खास नव्हता. तर मित्रांनो, निघालो तर आपण आता दापोलीमधून आता डायरेक्ट सुरेवाडी. प्रॉब्लेम तर झालेला आहे छोटासा. ठीक आहे, बघूया आता कसं काय होतं पुढे. पेट्रोल नाही मिळालं आपल्याला, पण तसा काही इश्यू नाही आहे पेट्रोलचा म्हणा, कारण पेट्रोल आहे बऱ्यापैकी गाडीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण दापोलीमधून निघालो आहोत. आता घरी जाऊ सुरेवाडीला आणि तिकडे आता झोपू, थोडा आराम करूया. बाकी काय आता आहे नाही आता प्रवासामध्ये तुम्हाला दाखवण्यासारखं. आता गावचाच रस्ता आहे, तो एकदम अंधारलेला असेल, काळोखातला. तर ही व्हिडिओ आता आपण इकडेच थांबूया. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघूया, जर उद्या बागेत जाता आलं तर जाऊया. शक्यता कमी आहे, कारण उद्या आपल्याला दुपारी लगेच निघायचं आहे. सो आपण आता भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये डायरेक्ट. चलो, तोपर्यंत बाय बाय. आम्ही आलो आहोत घरी आणि जस्ट आता थोडा वेळ झोपूया आणि उद्या आपल्याला लगेच निघायचं आहे. सो थोडासा आराम करू. इथे आमची ही खोली, आवडती खोली. खाली झोपायचा प्रयत्न केला पण गरम होत होतं. इथे जस्ट हंतरुया बाहेर आणि मस्त एक झोप काढूया. सिद्धू येतोच आहे. मंडळी, आम्ही आलो आहोत आमच्या घरी. जस्ट गाडी पार्क केली आहे आणि ते एक छोटीशी झोप काढूया आपण. थोडा वेळ आहे, आता 6 वाजतच आले. आपण दापोलीला गेलो, तिथे पण आपल्याला काही मिळालं नाही पेट्रोल. आपल्याकडे आहे अर्धी टाकी, काही हरकत नाही, आपण जाऊ आरामात. बघू, जमलं तर खेडमार्गे गेलो तर काही टेन्शनच नाही. आणि उद्याचं काय, उठूया जरा आरामात, नंतर गाडी लोड करूया आणि आपल्याला 4-5 वाजता लगेच निघायचं आहे. आपले पॅसेंजर तर रेडी आहेत. पूर्ण सामान बिमान बघितलं, खाली बऱ्यापैकी सामान आहे, आपल्याला लोड करायचं आहे. सो इथे सिद्धेश भाऊ पण आहेत आणि आम्ही मस्त आलो आहे तर वरती ते गॅलरीत, कारण खाली थोडं गरम होत होतं. सो इथे वाऱ्यावरती आम्ही एक झोप काढूया मस्त सकाळी. चलो, गुड नाईट. गुड नाईट. यांची तर सकाळ झाली, आपली तर नाईट झाली. बाय.